बिचारा बस्त्या आपल्या लाडक्या पोरीच्या अबोल्यानं आणि रडण्यानं पार वैतागून गेला होता. तरी त्यांनी एकदा मुद्दाम बाजारात जाऊन तिची समजूत घालावी म्हणून तिच्यासाठी गरमागरम जिलेबी आणि तिला आवडणारा म्हैसूर पाक आणि बुंदीचे लाडू आणले होते. जेव्हा या पुड्या त्यांनी रुहीसमोर ठेवल्या तेव्हा ती त्या पुड्या उचलून दूर फेकून देत म्हणाली, "बा, मना ये समजा न ग, मना मुंगळ्या पाहिजे." तसा बस्त्या वैतागून चुलीजवळ गेला तर त्याची तानी डोळ्याला पदर लावून बसली होती. तसा तो तानीजवळ जाऊन म्हणाला, "अगो, असा डोळ्याला पदर का म्हणून लावूनशान बसला आहेस?" तसं तानी त्याला म्हणाली की रुहीचा घोर तिच्या मनाला लागला आहे. तिने जेवणखाणसुद्धा सोडलं आहे आणि ती हलकेच बस्त्याला म्हणाली, "आता रुहीचा हट्ट आपणच पुरवायचा ना. जर तो मुंगळ्या गरीब असेल तर आपण त्याला घरजावई करून घेऊ, म्हणजे रुही इथंच राहील. तो मुंगळ्या तुम्हाला कामात मदत करील, मग नंतर कसला प्रश्नच राहणार नाही." अशा तानीच्या बोलण्यानं बस्त्यानं सुद्धा विचार केला. एवी तेवी आपल्या घरावर बसून टिटवी कोकललीच आहे, तर तिने घरावर बसून हागून घाण करण्यापूर्वी आपण काहीतरी करायला हवं. तो तसा धर्म्याजवळ गेला तर धर्म्याचं देखील मुंगळ्याबद्दल तानीसारखंच मत होतं. बस्त्याला आपल्या सुंदर पोरीचा विलक्षण संताप आला होता. त्यावेळी त्याला सतत वाटत होतं की त्या भिकारी मुंगळ्याला आत्ता जाऊन तोडून शेतात खोल गाडून टाकावं. बस्त्या तिरीमिरीनं रुहीच्या खोलीत गेला तर त्याची सुंदर पोर बिछाण्यात आपले केस मोकळे सोडून गाढ झोपली होती. बस्त्याने तिला तसं झोपलेलं पाहिल्यावर तिच्या जवळ जाऊन त्याने तिला नीट निरखून बघितलं तेव्हा त्याला जाणवलं की त्याची तरतरीत रुया फार निस्तेज झाली असून ह्या 8 दिवसात फार कोमेजून गेली आहे. तसा बस्त्याचा आपल्या पोरीवरचा राग क्षणात दूर झाला. त्याला तिचं फार वाईट वाटलं. रुया आणि धर्म्या त्याच्या काळजाचे तुकडे होते. बस्त्यानं नंतर रुहीजवळ बसून तिला हलकंच हलवून मायेनं म्हणाला, "रुया, पोरा उठ की ग." आणि रुयानं डोळे उघडून आपल्या बाकडं बघितलं, कूस पालटून म्हणाली, "बा, तू हो ना जा. मना तुझ्या संग काय पण बोलायचं नाही. तू अन आय वांगाळ आहे ती. मला तुमच्या संग बोलायचंच नाही. मना मारायचं आहे." तसा बस्त्या रडकुंडीला आला आणि म्हणाला, "रुया, अगं लेकरा, असा काय वांगाळ बोलायचा नाही. रुया, म्या तुला धर्म्याला माया काळजा परस मायानं वाढवला आहे. आता धर्म्याचा तो तसा झाला आणि तू त्या मुंगळ्या पायी आपला सुखाचा जीव का म्हणून सुखवितेस आणि मना तो काय पण बघवत नाही. रुया लेकरा, तुला बापरीच तो मुंगळ्या पाहिजे. लेकरा, तू कवा महा आबरूचा विचार केला नाही का? तेव्हा आता म्या सुधीक तुवा विचार करणार नाही. तुला मुंगळ्या पाहिजे तर म्या तुवा वराड मुंगळ्याबरोबर करतो, मग तू आणि तुवा नशीब. पण मग मायानं आईपाशी बोंबलत यायचं नाही." हे आपल्या बाबाच्या तोंडून ऐकताच रुहीनं झटकन उठून बस्त्याला आनंदानं मिठीच मारली. बस्त्यानं तिला कुरवाळीत सांगितलं की लग्न झाल्यावर ती आणि मुंगळ्या इथेच त्याच्याकडे राहणार आहेत आणि रुहीने मान डोलावली. दुसऱ्या दिवशी मुंगळ्याला आणायला धर्म्या आणि बस्त्या गेले तेव्हा खरं तर मुंगळ्याचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. धर्म्या त्याला म्हणाला, "मुंगळ्या, तू आमच्या घरी कायमचा राहशील ना?" मुंगळ्या लगेच तयारही झाला. पण त्यावेळी तो मनात म्हणला होता, ही तर दुधात साखर आहे. इथे कोणाला कामाधामाचे झंझटीत पडायचं आहे. रुहीला घेऊन मस्त खायचं प्यायचं मजा करायची. अंग मेहनतीची गरजच नाही. ह्याला म्हणतात नशीब. त्यावेळी बस्त्याची श्रीमंती त्याला माहिती होती तरी तो वरकरणी धर्म्याला म्हणाला, "धर्म्या, आता रुहीची इच्छा आहे म्हणून मी राहीन तुमच्या घरी. पण खरं तर मला रुहीला घेऊन माझ्या झोपडीत यायचं होतं." धर्म्या त्याला स्पष्टपणे म्हणाला, "रुहीला असल्या झोपडीत राहायची सवय नाही. तिच्याकरता बाने तुला राहायला बोलवलं आहे." मग मुंगळ्या जास्त काही न बोलता आपला धनगरवाडीचा निरोप घेऊन निघाला तेव्हा त्या धनगरवाडीनं निश्वास सोडला सुटकेचा. जाताना मुंगळ्यानं ढोल्याला आपल्या झोपडीकडे लक्ष ठेवायला सांगून तो आपल्या 4 शेरडांना घेऊन उरणला रवाना झाला. रुही आणि मुंगळ्याचं धनगर रीतीप्रमाणे रीतसर लग्न झालं. शेवटी रुहीनं आपल्याला आवडलेल्या मुंगळ्याला हट्ट करून मिळवलंच होतं. पण नंतर एक घटना घडली होती. रुहीनं पाहिलं त्या लग्नाच्या वेळी तिचा बा सतत मुंगळ्याला घालून पाडून बोलून त्याचा अपमान करत होता. अपमान करण्याची एकसुद्धा संधी तो सोडत नव्हता. तिच्या मुंगळ्याला तिचं बाचं ते बोलणं अपमान करणं फार मनाला लागत असूनसुद्धा तो गप्प मान खाली घालून ते सगळं तिच्यासाठी सहन करत होता. म्हणजे रुयाला तसं वाटत होतं. पण ज्यावेळी दारू प्यायलेला बस्त्या लग्नाच्या भर पंक्तीत सगळ्या धनगरांसमोर मुंगळ्याला म्हणाला, "अहो जावयानो,
म्या काय तुमचा सोलापूरचा झोपडा आतनं बागला नाही, पण मना वाटतीये तुमच्या त्या झोपड्यापरीस माझी शेरडा बेस झोपड्यात राहतात. तेव्हा मना वाटतीये आता तुम्ही माया शेरडांसंग तथरा याचा. तसा म्या समजा फुकटच घेईन, पण तुम्ही समद्या माया जनावराचा हागणा मुतना काढला पाहिजे, तेव्हा तुला जेवण गावल. हे ऐकताच रुही अर्ध्या जेवणावरनं उठून गेली, तरी मुंगळ्या मात्र भरपूर जेवून उठला. रुहीला आपल्या बापाचा स्वभाव माहिती होता. तिला त्याचा भयंकर संताप आला होता. तिला माहिती होतं तिच्या बाला एक गोष्ट नाही आवडली की मग तो त्या गोष्टीचा पाणउतारा करून पिच्छा पुरवतो, आणि मुंगळ्या त्याला आवडलेला नव्हता. या सगळ्याचा अर्थ आयुष्यभर तिच्या मुंगळ्याला तिचा बाचा अपमान सहन करत खाली मान घालून जगावं लागणार होतं. आणि तिच्या मुंगळ्याचा अपमान म्हणजे तो तिचाही अपमान. असा कोणाचा अपमान सहन करत जगणारी मानी रुया नव्हती. तिने त्याच क्षणी मनाशी काहीतरी निर्णय घेऊन टाकला. त्या सुंदर पहिल्या रात्री मुंगळ्यानं आपल्या प्रेमाच्या सुंदर रुहीला अगदी आवेगानं मिठीत घेतलं. त्यावेळी या सुंदर, सुशील आणि श्रीमंतीत वाढलेल्या रुहीनं केवळ त्याच्यावरच्या प्रेमामुळे तिने केवढा स्वार्थत्याग करून त्याला मिळवलं आहे याची पहिल्यांदा त्याला जाणीव झाली. या सुंदर रुहीला नक्कीच दुसरा एखादा श्रीमंत देखणा तरुण मिळाला असता, तरी तिने फक्त त्याचाच विचार केला होता. मुंगळ्या तिला कुरवळत भावनावेगानं म्हणाला, रुया, म्या जन्मात तुला कवा पण दुःखी होणार नाही. तू माझ्या काळजाचा गोड आहे. रुही गालातल्या गालात हसत म्हणाली, धनी असा असेल तर महा एक माग नाही तो मना द्या. आपण उद्या सोलापूरला आपल्या झोपड्याकडे निघू. मुंगळ्या एकदम आव असून म्हणाला, अगं रुया, तुझे वडील मला काय बोलले तर त्याच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं. अगं इथं तुला जे मिळेल ते मी 10 जन्म घेतले तरी तुला नाही देऊ शकणार. तुझ्या सुखाकरता मी तुझ्या वडिलांचंच काय कुणाचा पण अपमान सहन करीन. पण रुही त्याला हलकेच दूर लोटत म्हणाली, अहो तुम्हाला अपमान चालेल पण मला नाही चालणार. आपल्या झोपडीतली अर्धी भाकरी तीही तुमच्या मेहनतीची, मला चालेल. आपल्या रुहीचं निर्वाणीचं बोलणं ऐकून मुंगळ्या एकदम गप्प बसला होता. तरी पहाटे तो तिचं चुंबन घेऊन मायेनं तिच्या कानात हलकेच म्हणाला, रुया, म्या तुझ्या बाच्या बोलण्यावर काय पण ध्यान देणार नाही. तू आणि म्या हूच सुखानं राहू. रुया, म्या तुला काय पण देऊ शकणार नाही. तेव्हा हट्टानं रुही म्हणाली, धनी तुमचा या 2 हात आहे ती, या 2 हाताच्या मेहनतीची भाकरी पाहिजे म्हणा, आणि तुमचा झोपडा पण पाहिजे म्हणा. तेव्हा आपण आजच्याला सोलापूरला निघायचा. तसं बघता सुंदर रुही अस्सल धनगरी नव्हती. वेळप्रसंगी ती दगडावर डोकं ठेवून झाडाखाली झोपू शकत होती. आपल्या मुंगळ्याला घेऊन आपल्या वडिलांकडं असं सतत अपमान सहन करत लाचारीनं राहणं तिला पसंत नव्हतं. आता तिच्या बानं त्याला मानानं वागवून काही कामधंदा घालून दिला असता तर गोष्ट वेगळी होती, पण सतत आपल्या नवऱ्याला कुत्र्यासारखं वागवणं तिला पसंत नव्हतं. बस्त्या मुंगळ्याला कधीही नीट जगू देणार नाही हे सुद्धा तिला माहिती होतं. त्या सकाळी नेहारी आटोपल्यावर रुहीनं आपला सोलापूरला जायचा निर्णय त्या सगळ्यांना सांगितला. तसे बस्त्या, धर्म्या आणि तानी तिघांनाही विलक्षण धक्का बसला. त्या सगळ्यांनी रुहीला इथंच राहायची खूप मनधरणी केली, पण रुही नाही म्हणजे नाही म्हटल्यावर बस्त्या संतापानं ओरडला, रुया, तुला ह्या कालच्या 1.5 दमडीच्या धन्याबद्दल एवढी माया आहे, पण आमची नाही. आम्ही या चिरगुट्याला इथं भाकरी, घर देण्याचा विचार करून तुझ्या सुखाचा विचार करत होतो, तर तुझा मान गेला. माझा मान गेला तरी चालतंय तुला. माझा मान घालवून तू या चिरगुट्याशी लग्न केलंस, पण रुही तू आता इथून निघून गेलीस तर तू आम्हाला मेलीस आणि आम्ही तुम्हाला मेलो असंच मी समजेन. नीट विचार कर, निर्णय घे. एवढं बोलून बस्त्या रागानं घरातून बाहेर निघून गेला. तानी रडत चुलीकडे गेली. धर्म्यानं रुहीला खूप समजावलं. धर्म्या सोलापूरला मुंगळ्याला आणायला गेला तेव्हा त्याच्या झोपडीची परिस्थिती त्यांनी पाहिली होती. त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणीला कुठल्या परिस्थितीत राहावं लागणार हे त्याला चांगलं माहिती होतं. तशा दारिद्र्यात तो आपल्या लाडक्या बहिणीला ठेवू शकत नव्हता, म्हणून तो रुहीला समजावून सांगत होता. तरीही रुहीनं त्याचंही काही ऐकलं नाही. रुही आपल्या आईजवळ आली आणि म्हणाली, आये, आम्ही निघतो. तानीने तिला काही भांडीकुंडी देऊ केली, काही पैसे तिला दिले. तेव्हा रुहीने फक्त 2 पिशवीत आपले कपडे घेतले. एसटीच्या भाड्यासाठी आईने दिलेले ते काही रुपये घेतले आणि आपल्या आईला नमस्कार करून आपल्या नव्या संसारासाठी बाहेर पडली. तेव्हा तिच्या अंगावर तिचे सगळे दागिने मात्र होते. रुही आणि मुंगळ्या सोलापूरला जाणाऱ्या एका लॉरीत आपल्या 4 शेरडांसकट निघाले.
रुहीला एस टीने जायचं होतं, पण मुंगळ्याच्या त्या शेरडांसाठी त्यांना लॉरीतनं जायला लागलं. मुंगळ्या मात्र आता रुहीवर फार नाराज झाला होता. त्याला आयतं मिळणारं सोन्याचं भरलेलं ताट तिने नाथाडलं होतं, पण तो त्याच्या सुंदर रुहीवर आपली नाराजी दाखवू शकत नव्हता. त्यानेच विचार केला नंतर की काय हरकत आहे, आपलं पूर्वी जसं आरामात आयुष्य चाललं होतं तसं आताही चालेल. कारण त्याला माहिती होतं स्त्री जेव्हा एखाद्या तरुणावर जीवाभावानं प्रेम करते तेव्हा ती त्याला त्याच्या सगळ्या गुणदोषासकट पत्करते. रुया लॉरीत मुंगळ्याला चिकटून बसली होती. त्यावेळी तिने हलकेच त्याला विचारलं, धनी तुम्ही पोटा पाण्यासाठी कुठला उद्योग करता? तेव्हा मुंगळ्यानं ठरवलं की आता रुही त्याच्या आयुष्यात आलीच आहे तर तिला आपल्या आयुष्याबद्दल खरं ते सांगायचं. मुंगळ्या तिच्याकडे बघून हसत तिच्या कानात म्हणाला, रुया म्या चोऱ्या करतो. म्या गावकऱ्याच्या कोंबड्या आणि शेरड्या चोरून छान तथ लांब डोंगराच्या कपारीत जाऊन छान भाजून खातो. तसं काय पण कुणाचं पण फुकट गावलं की म्या चोरून छान खातो. हे विचित्र ऐकून रुहीला वाटलं की तिचा मुंगळ्या तिची चेष्टा करतोय. ती लाडानं त्याच्या कानात म्हणाली, मग आता काय बी चोरी करायचा झाला तर तुम्हासनी 2-2 चोराय पाहिजे, एक तुम्हासनी एक माना. असं बोलून ती गोड हसली. तेव्हा मुंगळ्यानं न हसता फक्त भेदकपणे रुहीकडे बघितलं आणि त्यावेळी आपलं खरं बोलणं रुहीला चेष्टेचं वाटतंय हे त्याला जाणवलं. अगदी पहाटे पहाटे रुही मुंगळ्या त्यांची 4 शेरडं त्या धनगरवाडीत पोचली. तेव्हा धनगरवाडीला आश्चर्य वाटलं होतं, कारण बस्त्या आणि धर्मे जेव्हा मुंगळ्याला लग्नासाठी न्यायला धनगरवाडीत आले होते तेव्हा त्यांनी त्या सगळ्यांना सांगितलं होतं की मुंगळ्या उरणला आमच्याबरोबर राहणार. त्यामुळे मुंगळ्याच्या लग्नाला त्याच्याबरोबर कोणी आलं नव्हतं. पण आता तोच मुंगळ्या उरणला राहायचं सोडून आपल्या नव्या बायकोला आणि त्या 4 शेरडांना घेऊन परत आपल्या धनगरवाडीत आला होता. तो आता आपल्या धनगरवाडीत नाही म्हणून आनंदलेली ती धनगरवाडी मुंगळ्याच्या या अचानक येण्यानं पुन्हा चिंतेत पडली. रुहीला मात्र इथे आल्यावर जाणवलं की ती आणि मुंगळ्या इथे आली तरी धनगरवाडीत कुणीही त्यांच्या स्वागताला आलं नव्हतं. ही गोष्ट रुहीला खटकली. मुंगळ्यानं जेव्हा तिला आपल्या झोपडीत आणलं तेव्हा रुहीला भयंकर धक्का बसला. त्या तुटक्या फुटक्या झोपडीत कोण्या एका माणसाचं जिवंत अस्तित्व राहत होतं याच्या काही म्हणजे काही खुणा नव्हत्या. मातीची फुटकी चूलसुद्धा नव्हती की पिण्याच्या पाण्याचं मडकं नव्हतं. त्या झोपडीत सगळीकडे घाण, बकऱ्याच्या लेंड्या, त्यांच्या मुताचा वास भरून राहिला होता. जिथे तिथे कोळष्टकं लोंबत होती. झोपडीच्या वरचं गवताचं अर्ध छत झोपडीच्या आत उतरलं होतं. ती कोणा माणसानं राहण्यायोग्य झोपडी नव्हतीच. आता जर कोणी त्या झोपडीत राहत असतं तर तिथे एक चूल, एक बिछाना, एक पिण्याच्या पाण्याचं मडकं, 4-5 गाडगी, दोरीवर 2-3 कपडे असायला पाहिजे होते, पण इथे तसं काहीही नव्हतं. त्या झोपडीत घाण मात्र खच्चून भरलेली होती. रुहीला त्या झोपडीची ती दारुण अवस्था बघून आपल्या नवऱ्याचं वाऱ्यावरचं जीवन जाणवलं. क्षणभर तिला वाटलं आपण हट्टानं बाचं घर सोडून इथे आलो ती आपली चुकी तर नाही ना झाली. ती आश्चर्यानं मुंगळ्याकडे बघत म्हणाली, अहो हो तुम्ही राहतो आता? त्यांनी मान हलवल्यावर ती पुढे काही बोलली नाही. तरी रुयानं आपली मान झटकून काही विचार केला. तेव्हा मुंगळ्या त्या घाणीत बसून तिच्याकडे टाकामाका बघत राहिला. तेव्हाच ढोल्याच्या झोपडीत एका धनगरानं जाऊन इथे रुही आणि मुंगळ्या आल्याचं सांगून तो घाईघाईत निघून गेला. ढोल्या आणि कमळी मुंगळ्याच्या झोपडीकडे यायला निघाली. त्यावेळी ढोल्याचा बा वैकुंठी गेला होता म्हणून ढोल्या आणि कमळी उरणला कमळीच्या घरी कायमचे राहायला निघाले होते. कमळीच्या बानीच त्या दोघांना बोलवलं होतं उरणला. कमळी आणि रुही एका गावच्या. रुहीच्या सौंदर्यावर, तिच्या श्रीमंतीवर जळणाऱ्या तरुणींपैकी कमळी एक. पण ढोल्याचा लंगोटी यार मुंगळ्यामुळे केवळ तिने त्याच्या आणि रुहीच्या प्रेमाला थोडाफार हातभार लावला. रुहीसुद्धा त्या धनगरवाडीतल्या तरुणींची फटकून रुबाबानं वागत असे आणि त्याचा वचपा त्या तरुणी कमळीपणे काढत असत. म्हणजेच मनोमनी कमळी रुहीचा हेवा करत होती. ढोल्या आणि कमळी मुंगळ्याच्या झोपडीत पोचली तेव्हा रुही त्या आपल्या मुंगळ्याचं झोपडं बघत होती. मुंगळ्या त्या घाणीतच बसून तिच्याकडे टाकामाका बघत होता. आल्या आल्या ढोल्यानं मुंगळ्याला सांगितलं की त्याचा बा गेला आणि तो आज संध्याकाळी उरणला कायमचा जाणार आहे. त्यावेळी कमळी मुंगळ्याचं ते झोपडं बघून रुहीकडे हसत बघत तिला खिजवत म्हणाली, रुया म्या उरणला सांचीला जातो या, पण माझ्या झोपडीतली गाडगी मडकी तू घेऊ. पण रुये मला वाटला नव्हता असा तू येशील म्हणून. ना काय गो बसता काय तुला म्हणला काय? रुही मान हलवत नाही म्हणाली आणि ती गप्प राहिली.
कमळी पुन्हा तिला खिजवत म्हणाली, रुया, माझ्या झोपड्यातला तुला काय पाहिजे तो घेऊन शान जा. हे रुहीला लाजिरवाणं वाटलं, पण ती काही बोलली नाही. ती म्हणाली, कमळे, अगोदर यो झोपडा साफ करून शान, मग मला काय पाहिजे ते मी घेईन. मग कमळीने त्या दोघांना दुपारी जेवायलाच बोलवलं. खरं तर रुहीला आपल्या सौंदर्याचा, श्रीमंतीचा फार गर्व, त्यामुळे ती ह्या कमळीशी, तिच्या इतर मैत्रिणींशी मैत्रिणीच्या जवळकीनं वागली नव्हती. त्या मैत्रिणींनी तिला तसं दूरच ठेवलं होतं. त्यामुळे आज त्याच कमळीच्या झोपड्यातली तिने वापरलेली गाडगी मडगी आणणं रुहीच्या जीवावर आलं होतं, पण तिचा नाईलाज झाला होता. एकदा तिला वाटलं असंच उठून मुंगळ्याला घ्यावं, उरणला जावं, पण नंतर असं लगेच आपल्या घरी जाणं म्हणजे बाच्या हातात मुंगळ्याला अपमानानं जळण्याचं कोलीत देणं हे तिला माहिती होतं. ती मुंगळ्याला मात्र म्हणाली, अहो, तुमच्या झोपड्यात पाणी पिण्याचा मडकासुद्धा नाही, असं कसं तुम्ही राहत होता. तेव्हा बेशरम मुंगळ्या तिला म्हणाला, रुही, म्हणूनच मी तुला उरणला राहायचा आग्रह करत होतो. आयतं मिळणारं सोन्याचं ताट तू लाथाडलं. माझं ऐक, आपण आज उरणला जाऊ. रुही निग्रहानं म्हणाली, जमणार नाही, आपण इथंच राहायचं, तुमच्या रोजगारीवर जागायचं. कदाचित मुंगळ्या एकटाच असल्यामुळे कोणासाठी तो आपलं झोपडं नीटनेटकं ठेवून कामधंदा करणार होता असंही तिला वाटलं, आणि त्यात त्याची चूक नाही असंही तिला वाटलं. पण आता आपण आल्यावर तो जबाबदारीनं वागेल असं तिला सतत वाटत होतं. ढोल्याच्या कमळीनं भाकऱ्याबरोबर अंड्याचं कोरड्यास केलं होतं. रुहीने 4 घास कसे बसे खाल्ले, मुंगळ्या मात्र भरपूर जेवला. जेवताना ढोल्याने सहज मुंगळ्याला विचारलं की ती दोघं उरणला न राहता इथे परत का आली. तेव्हा रुयाचा मानी स्वभाव माहीत असलेली कमळी म्हणाली पटकन, अहो, रुया भारी मानी आहे म्हणून योच हो आला असणार. खरं ना रुया. त्याच्यावर रुया फक्त हसली. रुहीनं आपली ती झोपडी कमळीने दिलेल्या खराट्यानं झाडून काढली. मुंगळ्याला सांगून तिथले कोळिष्टकं काढली. अगोदर चूल मांडून त्या लहानशा मोरीजवळ बादल्या तांब्या ठेवून मुंगळ्याला पाठवून पाणी भरून घेतलं. बकऱ्याकरता चारा आणायला सांगितला. रुयानं त्या बे बे करणाऱ्या बकऱ्यापुढे चारा पाणी ठेवून तिने तो कमळीनं दिलेला बिछाना झटकून झोपडीच्या खिडकीजवळ घातला. कमळीनं दिलेला कंदील चुलीजवळ ठेवला. ही सगळं कामं आटपल्यावर ते दोघं कमळीनं दिलेल्या त्या तेलपिठावर 4 दिवस निवंतपणे आपल्या झोपडीचं दार बंद करून स्वर्गसुखाचा आनंद घेत राहिले. 5व्या दिवशी मात्र कमळीने दिलेलं तेलमीठ संपलं. मग मुंगळ्यानं प्रत्येक धनगरवाडीतल्या झोपडीसमोर उभं राहून भाकरीसाठी थोडं पीठ मागितलं, पण कुठल्याही धनगरणीनं त्याला पासाभरसुद्धा पीठ दिलं नाही. त्या सगळ्यांनी मुंगळ्याला तुझं तू बघून घे मुंगळ्या असं म्हणून झोपड्यांची कवाडं बंद करून घेतली. रुहीला त्या धनगरणींचा संताप आला. तिला वाटलं या धनगरवाडीत कुणाला माणुसकीच नाही. पण त्यावेळी तिला कुठे माहिती होतं की तिच्या त्या मुंगळ्याच्या चोरीमारीमुळे त्या धनगरवाडीला किती नुकसान सोसावं लागलं होतं. आणि आता आपल्या झोपड्यात 4 तोंडं खाणारी असणारा मधुचंद्र करणाऱ्या मुंगळ्या रुहीला भाकरी कोण खाऊ घालणार. एक धनगरीण त्याच्यावर ओरडून त्याला म्हणाली की मुंगळ्या, आता बायको आणलीस तर तिला खायला भाकरी पण लागते, ध्यानात ठेव, आणि कथं तरी जाऊन काम बेक, असा भाकरीचा पीठ मागीत राहू नकस. ते ऐकून कधी नाही ते मुंगळ्या चिडला. त्याने आजपर्यंत कधी कुणाजवळ अशी भाकरी मागितली नव्हती. या धनगरवाडीत तर नाहीच नाही. 4 भाकरीच्या पिठासाठी आज धनगरवाडीने त्याचा अपमान केला होता. बेरकी मुंगळ्याचं एक तत्व होतं, कोणी बऱ्या बोलानं दिलं नाही तर ते त्याच्याकडनं हिसकावून घ्यायचं. म्हणजे जे फुकट मिळतं त्यासाठी कष्ट करायचे नाही. मुंगळ्या रागानं आपल्या झोपडीत आला. रुहीला म्हणाला, पाहिलं ना रुहे, या धनगरवाडीत मी लहानाचा मोठा झालो, या सगळ्यांची कामं मी फुकट केली, पण आज मला कोणी भाकरीचं पीठ दिलं नाही, याचा बदला घेणार मी. हे रुहीला सुद्धा पटलं. त्यामुळे नंतर ते दोघं काय करायला लागले की सकाळी धनगर आपली शेरडं घेऊन चरायला रानात गेल्यावर त्यांच्या बायका आपल्या आणि पोरांची आंघोळी करायला, आपली चिरगुटं धुवायला नदीवर जात असत. तेव्हा त्या कोणाला आपल्या झोपड्याच्या कवाडाला कुलूप घालावं असं कधी वाटलंच नव्हतं. म्हणजे त्यांच्याकडे कुलपं नव्हतीच ना. आता 4 मातीच्या गाडग्यांसाठी कोण कुलपाचा खर्च करणार. पण त्या उघड्या झोपड्यांमुळे या मुंगळ्याचं फावलं. तो त्या कोणीही नसलेल्या झोपडी चिरून भाकरीचं पीठ, गूळ, तेल, मसाला, चिंच, मीठ जे हाताला लागेल ते थोडं थोडं, कोणाला संशय येणार नाही असं काढून आणून रुहीजवळ द्यायचा. रुहीसुद्धा ते भराभरा आपल्या चुलीवर शिजवून धनगरीण आपल्या झोपडीत परत येण्यापूर्वी मस्त खाऊन पिऊन एकमेकांच्या मिठीत कुडुप्प झोपी जात.
आता खरं तर खात्यापित्या घरच्या रोहीला असं कोणाच्या झोपडीतून चोरून आणलेलं खाणं कसं तरीच वाटत होतं. पण तिच्या त्या लहान वयामुळे मुंगळ्याचं हे वागणं त्याच्याशी असं दूरत्वानं वागणाऱ्या धनगरवाडीला चांगला धाडा आहे म्हणून तिला ते मजेशीर वाटत होतं. पण हे असं किती दिवस चालणार? हळूहळू त्या धनगरणींना आपल्या गाडग्यातलं कमी होणारं धान्य काढायला लागलं. तसा धनगरवाडीत एकच कालवा झाला. मुंगळ्यानं नेहमीप्रमाणे आपण त्या गावचे नाही असं सोंग आणलं, पण पुढे धनगरणी त्यांना शिव्या द्यायला लागल्या. आणि त्यानंतर बाहेर जाताना कोणीतरी त्या प्रत्येक झोपड्यात राहायला लागलं. त्यामुळे मुंगळ्याची रोहीची पंचायत झाली. नंतर मुंगळ्यानं रोहीला चल तुला आज मटण खाऊ घालतो असं म्हणत पूर्वीसारखं गावातनं कोंबड्या 2 लहान बकऱ्या पळवून आणल्या आणि रोह्याला घेऊन परस्पर त्या दूरच्या डोंगर कापारीत गेला. आता ह्यावेळी मुंगळ्यानं 10-12 कोंबड्या 2 बकऱ्या चोरल्या होत्या. ही चोरी त्या चोरी झालेल्या शेतकऱ्याला परवडण्यासारखी नव्हती. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी धनगरवाडीत पोलीस आले. त्यावेळी मात्र तिथल्या धनगरांनी मुंगळ्याचं नाव सांगितलं. त्या पोलिसांनी मुंगळ्याच्या झोपडीत जाऊन पाहिलं, पण त्यांना संशयास्पद असं काहीच तिथे आढळलं नाही. तसे गावकऱ्यांना पोलीस म्हणाले की जर त्या मुंगळ्यानं कोंबड्या बकऱ्या चोरल्या असतील तर तो आपल्या झोपडीत शिजवून खाणार ना, पण तिथे त्या झोपडीत काहीच नाही आहे. आणि मग नेहमीप्रमाणे पोलिसांनी उगाचच त्या गरीब धनगरांवर धाक दाखवण्यासाठी त्यांची गाडगी मडकी फोडून टाकली. पुन्हा असा प्रकार झाला तर याद राखा, धमकी देऊन पोलीस गेले. त्यानंतर 5-6 दिवसांनी मुंगळ्या रोही आले. तेव्हा जाब विचारणाऱ्या धनगरांना तो म्हणाला, मी आणि रुया उरणला गेलो होतो. त्यावेळी खोटं बोलणाऱ्या मुंगळ्याजवळ धनगरवाडीतली 4-5 बुजुर्ग मंडळी आली. त्यांनी त्याला स्पष्ट शब्दात समज दिली की त्यांनी हे सगळे धंदे ताबडतोब थांबवावेत, अन्यथा त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील. मुंगळ्याने नेहमीप्रमाणे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पण रुहीला ते सगळं आवडलं नव्हतं. ती पहिल्यांदा मुंगळ्याला म्हणाली की त्यांनी इतर धनगर करतात तसा काहीतरी कामधंदा करावा. आता झाली एवढी शोभा बास. मुंगळ्यानं त्यानंतर कोणाच्या तरी शेतात जाऊन 4-5 दिवस काम केलं, पण नंतर तो वैतागला. त्याला ती सुकी भाकरी कांदा खावेना म्हणून त्यांनी पुन्हा एकदा कोंबड्या बकऱ्याची चोरी केली. रुही सकट त्या डोंगराच्या कापारीत जाऊन बसला. त्यावेळी रुहीची पाळी चुकून ती पोटुशी होती. यावेळी मात्र पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी चिडवून येऊन त्या गरीब धनगरांच्या झोपड्या पाडून टाकल्या. 4 धनगरांना पोलीस चौकीत नेऊन बेदम मारलं. आणि सगळी धनगरवाडी कधी नाही ते मुंगळ्यावर विलक्षण चिडून संतापानं चावताळलेली होती. जेव्हा 5-6 दिवसांनी ढेकरा देत रुही आणि मुंगळ्या आपल्या धनगरवाडीत आले तेव्हा त्यांच्यासमोर सगळी धनगरवाडी ठामपणे उभी राहिली. चिडलेल्या धनगरांनी मुंगळ्याला एका लंगोटावर ठेवून मारलं. त्यावेळी घाबरलेल्या रोहीनं रस्त्यावरची माती तोंडात घालून या धनगरांच्या पाया पडत ती बोंबलायला लागली की मुंगळ्याला सोडा, मी पोटुशी आहे. तेव्हा ते संतापलेले धनगर थोडे शांत झाले. त्यांनी मुंगळ्याला मारायचं सोडलं. तरी त्या संतापलेल्या धनगरांनी आपल्या पाडलेल्या झोपड्यांकडे बघून मुंगळ्याच्या झोपडीतलं सगळं सामान काढून त्याच्या 4 शेरडांची दावी धरून त्यांना धनगरवाडीच्या बाहेर काढलं आणि मुंगळ्याचं झोपडं पेटवून दिलं. त्यावेळी त्यांनी रोहीला मुंगळ्याला लगेच धनगरवाडी सोडायला सांगितली. तसा तो एकदम रडत पडत त्या धनगराचे पाय धरायला उठला. संतापलेली धनगरवाडी हातात दांडे कुऱ्हाडी विळे घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली आणि ते सगळे एकमुखानं म्हणाले, मुंगळ्या होऊन निघ, नाही तर आज आम्ही तुला आणि तुझ्या बायकोला तोडू. धनगरवाडीचा तो रागरंग बघून मुंगळ्या कधी नाही तो चरकला. आजपर्यंत त्यांनी त्या धनगरांना इतकं चिडलेलं कधी पाहिलं नव्हतं. खरं तर मुंगळ्याने त्या सगळ्यांचा अंतच पाहिला होता. त्यातच तो माणक्या धनगर ज्यांनी विनाकारण ह्या मुंगळ्यामुळे पोलिसांचा मार खाल्ला, तो मुंगळ्यासमोर आपला भाला जमिनीवर धाडकन रुतवून संतापानं म्हणाला, मुंगळ्या आता तू कवा माघारी आला तर म्या माझ्या आईची आण घेऊन तुला सांगतो, म्या तुला जेत्ता गाडीन. रोहीनं घाबरून मुंगळ्याच्या हाताला धरून बाजूला ओढलं. ती संतापानं पाय आपटत ओरडली, माया पोटलातल्या पोराची आण घेऊन सांगतो, माया मुंगळ्या एक दिवस तुम्हा समद्यांना इकत घेईल आणि त्या शेतामध्ये तुम्ही समदे खपत बसाल. त्यावेळी रोहीनं अगदी कळकळीनं घातलेली ती शापवाणी पुढे खरी होणार आहे याची कल्पना तिला स्वतःलाही नव्हती. नंतर सगळे धनगरीण मुंगळ्या आणि रोहीला शिव्या देत आपल्या झोपड्या पुन्हा बांधायचा विचार करायला लागले. रोहीनं मुंगळ्याच्या हाताला धरून त्याला हळूहळू धनगरवाडी बाहेर त्याचं सामान टाकलं होतं तिथे आणलं.
पण नंतर एवढा वेळ तिने आणलेलं तिचं ते उसणं अवसान गळालं. ती मटकन खाली बसली, रडायला लागली. बेवारशी मुंगळ्याला आपल्या धनगरांचं वागणं फार अनपेक्षित होतं. आपलेच धनगर आपलं झोपडं पेटवतील याची त्यांनी कधी कल्पनाच केली नव्हती. त्याला वाटलं की आपली रुया गरोदर आहे, आता आपण कुठे जायचं, काय खायचं. तो एकदम रुहीला म्हणाला, रुया चल आपण तुझ्या बाच्या घराला जाऊ. तो म्हणा काय पण बोलू दे, मी उगा राहीन ग. त्यावेळी रुहीने आपल्या मुंगळ्याकडे बघितलं. तिला वाटलं ह्या माणसात सगळे गुण आहेत, पण त्याला योग्य मार्गदर्शन करणारं कुणी नाही. त्यामुळे तो असा आळशी आणि बेजबाबदार झाला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर ही परिस्थिती आली आहे. आता आपण त्याला सावरून कष्टाच्या भाकरीची ओळख करून द्यायची. तिचा बा आणि धर्मादादा फार मेहनती होते. त्यांनी कधी आपल्या कामाचा आळस केला नव्हता आणि त्यांच्या त्या मेहनतीचं फळ म्हणून त्यांचं घर नेहमी भरलेलं होतं. जर आता तिने उरणला जाण्याचा विचार केला तर आपला बा मुंगळ्याचा सतत अपमान करेल आणि हा मुंगळ्या असाच बाचा अपमान सहन करत धर्म्याच्या हाताखाली कामाला लागला तर काय सांगावं. उद्या धर्म्यासुद्धा त्याचा अपमान करायला लागेल. त्यात ती दोघं सोलापूरला जाऊन फक्त 1.5 महिन्यात पुन्हा असे माघारी आलेले बघून सगळ्यांसमोर आपला नवरा आपल्याला सांभाळू शकत नाही हे अनायसे सिद्धच होईल. आणि आपल्या बाच्या दारी मुंगळ्यानं असं दाराशी बांधलेल्या कुत्र्यासारखं राहावं हे तिला पसंत नव्हतं. तिला मुंगळ्याच्या कष्टाचं झोपडं हवं होतं. त्याचं पोर त्याच्या झोपड्यातच जन्माला यायला हवं होतं. रुहीनं आपल्या मनातलं हे सगळं डोळ्यात पाणी आणून मुंगळ्याला सांगितलं आणि ती म्हणाली, अहो उद्या आय आणि बा गेल्या हो, धर्म्याची बायको आपल्याला त्याच्या घरात ठेवीन का. उद्या आपल्या पोराला त्याच्या बाचं झोपडं नको का. आपल्या रुहीचं बोलणं मुंगळ्याला पटलं. त्याला वाटलं रुही म्हणते त्यात तथ्य आहे. उद्या आपलं पोर येईल ते लोकाच्या घरी आश्रित म्हणून राहील का. त्यांनी आपल्या सुंदर रुहीकडे बघितलं आणि तिला वाटलं की हिच्या बाच्या घरी सगळी सुखं हिच्या पायाशी उभी असताना केवळ त्याला कोणी काही बोलू नये म्हणून ती सगळी सुखं सोडून त्याच्या आधारावर त्याच्या झोपडीत आली. तर आपण हे काय करून बसलो. इथे तिला अपमान सहन करायला लावून तिला आता रस्त्यावर उभं केलं आपण. रुही म्हणते तेच बरोबर आहे. त्याच्या धनगरवाडीतले धनगर काहीतरी कामकाज करून आपलं झोपडं सांभाळतात. ते आपल्याला का नाही जमणार. आपणही तरुण आहोत, धडधाकट आहोत. कोणाला मिळणार नाही इतकी सुंदर पत्नी आपल्याला मिळाली आहे. त्याच्याजवळ काहीही नसताना तिने त्याला पुढे करून त्या सर्वांना त्याच्या पाया पडण्याची धमकी दिली होती आणि तो मात्र तिच्या बाच्या आणि धर्म्यादादाचं उष्ट खायचा विचार करत होता. या सर्व विचाराच्या भावनांनी मुंगळ्यानं रुहीचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, रोया आता तू माझ्या मेहनतीवर जगणार. म्या तुला आणि आपल्या पोराला झोपडा देईन, तुम्हासनी सांभाळीन. रुही उठली, आनंदानं त्याला घट्ट मिठी मारली. तो हलकेच तिला म्हणाला, रुया आता कवाच रडायचा नाही, लक्षात ठेव. पुढे आमच्या सुंदर रुहीचा पायगुण आमच्या बेवारशी मुंगळ्याला अतिशय लाभदायक शकुनी ठरला. म्हणतात ना दैव जाणले कोणी. पण आमच्या मुंगळ्याचं दैव आमच्या सातबाईंनी अगोदरच जाणलं होतं. रुहीचा पायगुण आमच्या मुंगळ्याला शुभदायक ठरला. पण मुंगळ्याचा पायगुण आमच्या मांजरीवाडीला अत्यंत अशुभ ठरला. त्या धूर्त मुंगळ्याचं पाऊल आमच्या शांत मांजरीवाडीत पडलं आणि आमची मांजरीवाडी ढवळून निघाली. त्यानंतर तिथे एकाहून एक वाईट घटना घडतच गेल्या. त्यातल्या काही वाईट घटना स्वतः मुंगळ्यानं घडवल्या होत्या तर काही घटना आमच्या सातमाईंमुळे घडल्या. त्यावेळी माझी खंबीर आजीसुद्धा आपल्या मांजरीवाडीला सांभाळायला हतबल झालेली असताना शेवटी तिच्या मदतीला आमच्या सातमाई धावून आल्या आणि नंतर हा सगळा मांजरीवाडीचा इतिहास अनेक हृदयद्रावक घटनांनी संपला. मला आजसुद्धा त्यातली प्रत्येक घटना जशी आहे तशी आठवते. माझं हृदय भरून येतं. मला त्या एकांताची फार भीती वाटते. त्या सर्व घटना त्या माझ्या एकांतात माझ्याभोवती फेर धरून नाचत राहतात. त्यावेळी आणि आजसुद्धा रामदास स्वामींचा मनाचा श्लोक आठवतो, मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्रोते हो, सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार.